की मला बरेच क्वेश्चन येतात पण मला वेळच पुरला नाही। हा प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉमन प्रॉब्लेम आहे की मला वेळ पुरला नाही। गोल करताना दुसरंच केलं। एखादी योग्य असेल, समजा क हे योग्य आहे, तर आपण काय करतो, 3 नंबरचा ऑप्शन काय करतो, बरोबर करतो। पण खाली त्याच्या नंतर ऑप्शन असतात, आपल्याला आणखी 1 तासाचं गणित समजलेलं नाही, पण आपला ॲटिट्यूड आपल्याला त्या ठिकाणी शांत बसू देतं। कसं लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे स्विच व्हायचं, 60 मिनिटाचं प्रॉपर गणित आपल्याला समजलं पाहिजे। जय हिंद फ्रेंड्स, चाणक्य फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर येण्यामागचा एक उद्देश आहे, आपण जे चाणक्य फाउंडेशनची येणाऱ्या कंबाईनसाठी जे टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स मी सांगण्यासाठी इथं आलेलो आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा आपण कंबाईनच्या परीक्षेचा विचार करतो, तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर टाइम मॅनेजमेंट। 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि या 100 प्रश्नाचं जर आपण गणित बघितलं तर यामध्ये 20 प्रश्न जवळपास या ठिकाणी तुमचं मॅथ रिझनिंगचे असणार आहेत। सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे, हा सिलेबस सगळ्यांना माहितच आहे। पण या 60 मिनिटांमध्ये हे 100 प्रश्न सॉल्व्ह करणं आणि याला व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, गोले सुद्धा मारायचं। बरेच वेळेस आपण ऐकत असाल की मला बरेच क्वेश्चन येतात पण मला वेळच पुरला नाही। हा प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉमन प्रॉब्लेम आहे की मला वेळ पुरला नाही। आणि दुसरी एक विद्यार्थ्याची गोष्ट असते की मी याचं बरोबर केलं होतं, याचं बरोबर मला आलं होतं, पण मी काय केलं, गोल करताना दुसरंच केलं। अशा सिली मिस्टेक पण आपण होतात। त्याचबरोबर काय होतं, कधी एखादी प्रश्न आपण सॉल्व्हच केला नाही, पण त्याला आपण काय करतो, दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर त्याला लिहितो। कधी कधी काय होतं, समजा योग्य विधान निवडा, खालीलपैकी योग्य विधाने निवडा, असं या ठिकाणी एखादे प्रश्न असेल, त्यामध्ये बघा पहिलं विधान दिलं अ ब क ड, हे 4 विधानं दिलं। अशापैकी 4 विधानापैकी आपण काय करतो, एखादी योग्य असेल, समजा क हे योग्य आहे, तर आपण काय करतो, 3 नंबरचा ऑप्शन काय करतो, बरोबर करतो। पण खाली त्याच्या नंतर ऑप्शन असतात, पहिलं फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, क आणि ड बरोबर, फक्त क बरोबर, म्हणजे ऑप्शन कुठं आहे, ऑप्शनच्या खाली आहेत पर्याय। पण आपण काय करतो, हे जी माहिती दिलेली आहे त्याच्यापैकीच एखादी बरोबर आहे का चूक आहे बघून आपण डायरेक्टली काय करून टाकतो, गोल करून टाकतो। अशा खूप साऱ्या सिली मिस्टेक आपल्याकडून होत असतात आणि हे होण्यामागचं कारण आहे की आपण अभ्यास तर खूप केलेली आहे, आपण मेहनत तर खूप केलेली आहे, पण आपली प्रॅक्टिस जी आहे, आपल्याला आणखी 1 तासाचं गणित समजलेलं नाही। कधी कधी असं पण होतं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपण जेव्हा एक्झाम देत असतो तर एखादी क्वेश्चन, आता समजा मॅथ रिझनिंगचा एखादी क्वेश्चन आहे, समजा पर्सेंटेज वरचा असेल किंवा ब्लड रिलेशन वरचा क्वेश्चन असेल, तो क्वेश्चन तुम्हाला येत होता, ओके, म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनची पूर्णपणे प्रॅक्टिस केली आणि त्याच टाईपचा प्रश्न त्या ठिकाणी काय झाला, एक्झामला आला। मग आपल्याला आपण एकदम खुश होऊन जातो की चला आपण ज्या ठिकाणी जो अभ्यास केला तोच प्रश्न आला। पण काय होतं, त्यावेळेस एक्झाम मध्ये ज्या प्रश्नामधली एक चुकी पॉइंट असतो ते तुमच्यामध्ये काय होत असते, मिस होत असते आणि त्यामुळे तो क्वेश्चन तुम्हाला काय होत नाही, जमत नाही। पण आपला ॲटिट्यूड आपल्याला त्या ठिकाणी शांत बसू देत नाही। आपल्याला काय वाटतं की हा क्वेश्चन तर मी प्रॅक्टिस केला होता, मला हा अशा प्रकारचा क्वेश्चन जमत होता, आता जमत नाही। आपण काय करतो, त्या प्रश्नावर त्या ठिकाणी खूप वेळ खर्च करतो। अशा प्रकारचे गुगली प्रश्न 4-5 त्या ठिकाणी परीक्षेमध्ये असतात, जिथे तुमच्या या ठिकाणी काय केलं जाईल की वेळ मारून घेतला जाईल। जेव्हा अशा प्रकारची गोष्ट येते त्याला कसं टॅकल करायचं, कसं लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे स्विच व्हायचं, स्विच होणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। आणि हे कधी होईल, हे काय मी सांगतो तुम्हाला असं होऊ शकतं, तर व्हेरियस टाइप ऑफ प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी प्रश्न फेस करताना होतो आपल्याला। 60 मिनिटांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे गोंधळून जाऊ शकतो। तर याची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून त्या ठिकाणी टेस्ट सिरीज दिली पाहिजे। हे सर्वात महत्त्वाचा उद्देश टेस्ट सिरीजचा असतं, लक्षात ठेवा। 60 मिनिटाचं प्रॉपर गणित आपल्याला समजलं पाहिजे। आपल्याला घडी सुद्धा बघायची गरज नाही, की आपल्याला समजलं पाहिजे की माइंड मध्ये की चला आता या ठिकाणी 15 मिनिट झाले पाहिजे। एवढ्या टेस्ट तुम्ही द्या पोरांनो। टेस्टचं खूप महत्त्व आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये 2 गोष्टीचं खूप महत्त्व असतं पोरांनो, एक आहे रिव्हिजन आणि दुसरं आहे प्रॅक्टिस। तर रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून आपल्या YouTube चॅनलवर चाणक्य फाउंडेशनच्या आपण नेहमी त्या ठिकाणी मास्टर स्ट्रोक ही जी नवीन सिरीज चालू केलेली आहे, त्या अंतर्गत तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट वाईज रिव्हिजन आपण करतोय। आता दुसरी जी गोष्ट आहे टेस्ट सिरीज, तर आपण टेस्ट सिरीज सुद्धा कंबाईनसाठी लॉन्च केलेली आहे। ही टेस्ट सिरीज ज्याप्रमाणे आयोगाचा पेपर कधी होतो 11 वाजता, तर प्रत्येक रविवारी येणाऱ्या 17 मार्च पासून दर रविवारी 11 वाजता या ठिकाणी काय होईल, ही टेस्ट सिरीज होणार आहे। त्याच्या फक्त 20 मिनिट अगोदर आपल्याला काय करायचं आहे की
एक्झामच्या जो आपलं प्रिमायसिस आहे चाणक्य फाउंडेशनचं, तिथं 20 मिनिट तुम्हाला अगोदर पोहोचायचं आहे. त्या टेस्ट सिरीजचं रजिस्ट्रेशन चालू आहे. त्या टेस्ट सिरीज बद्दल थोडंसं मी तुम्हाला गोष्टी सांगतो. ही थोडं वेगळ्या प्रकारची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये बघा 17 मार्च पासून सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज चालू आहेत. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे सब्जेक्ट संविधान आहे. आता संविधानासोबत आपण गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी सुद्धा ऍड केलेला आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज पेपरमध्ये 20 प्रश्न कोणाचे असतील, गणित बुद्धिमत्ताचे असतील. आणि चालू घडामोडी जे आहे आपण थोडंसं टॉपिक वाईज ठेवलेलं आहे. कारण की विद्यार्थ्यांना टार्गेट्स देऊन अभ्यास रिव्हिजन पूर्ण करून घ्यायचा एकमेव उद्देश आहे. संविधानाच्या पेपर सोबत चालू घडामोडीच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, समित्या व अहवाल हे टॉपिक आहेत. 23 मार्चला अर्थशास्त्र, गणित बुद्धिमत्ता तर कंपल्सरी असणार आहे. चालू घडामोडी बघितलं 23 मार्चला तर आर्थिक घडामोडी आणि अहवाल निर्देशक. 31 मार्चला इतिहासाचा प्रश्न असेल. इतिहासासोबत चालू घडामोडीचे टॉपिक कोणते आहेत? कला, क्रीडा, साहित्य, निधन वार्ता आणि व्यक्तिविशेष. 7 एप्रिलला आणि 14 एप्रिलला 7 एप्रिल आणि 14 एप्रिल हे 2 संडे जे आहेत ते सायन्ससाठी आपण ठेवलेलं आहे. कारण बघा आता सायन्स प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय करतोय की 7 एप्रिलला जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. चालू घडामोडीचे महत्त्वाचे पुरस्कार आणि नेमणुका हे टॉपिक असेल. आता या 5 टॉपिकवर प्रत्येकवर 20-20 प्रश्न असतील. म्हणजे झुलॉजीचे 20 असतील, बॉटनीचे 20 असतील, हायजीनचे 20 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न आणि चालू घडामोडीचे 20 प्रश्न. 14 एप्रिलला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतरिक्ष घडामोडी. 21 एप्रिलला भूगोल, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी. चालू घडामोडी राजकीय योजना, चर्चेतील पुस्तके, परिषदा आणि महोत्सव. म्हणजे चालू घडामोडीला आपण टॉपिक वाईज काय करतोय याचं डिस्ट्रीब्युशन करतोय. प्रत्येक सब्जेक्टचे 60 प्रश्न असतील. 20 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे असतील आणि 20 प्रश्न कसे असतील? चालू घडामोडीचे असतील. अशा या ठिकाणी एकूण जर बघितलं तर 7 परीक्षा आहेत, 7 टेस्ट आहेत. म्हणजे 17 एप्रिल पासून 21 एप्रिल आणि 28 एप्रिलला आपली राज्यसेवा आहे. राज्यसेवेनंतर जे काही संडे आहेत 5 संडे, 5 मे, 12 मे, 19 मे, 26 मे आणि 5 जून. तर प्रत्येक संडेला आपण फुल सिलेबसवर टेस्ट ठेवतो. प्रत्येक टेस्ट लक्षात ठेवा. आणखी एकदा सांगतो, प्रत्येक टेस्ट कधी असेल? संडेला असेल. येणाऱ्या 17 मार्च पासून. फक्त 23 मार्चला या ठिकाणी काय आहे? शनिवार आहे. 23 मार्च या ठिकाणी शनिवारी एकच टेस्ट शनिवारी आहे. प्रत्येक टेस्ट 11 वाजता असेल. विद्यार्थ्यांना आपण आयोगाचं जसं ॲटमॉस्फिअर असतं, प्रत्येक विद्यार्थ्यांना जे आपल्याकडे रजिस्ट्रेशन आता चालू झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी चाणक्य फाउंडेशनच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, मी एक नंबर सांगतो इथं, 83 90 18 5000 या नंबरवर तुम्ही कॉल करून रजिस्ट्रेशन करू शकता. ऑफलाईनसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईनचं रजिस्ट्रेशन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लेक्चर टेस्ट सिरीज असेल ऑनलाईनची. आणि ऑफलाईनचं जे सेंटर आहे आपलं तर चाणक्य फाउंडेशन सिटी सेंटर बिल्डिंग अमरावती, इथं ऑफलाईनचं सेंटर असेल. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही तर या कॉन्टॅक्टवर फोन करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि एकदम प्रामाणिकपणे या टेस्ट सिरीज जसं आपण आयोगाचा पेपर देतो त्या प्रकारे या ठिकाणी हा पेपर द्यायचा आहे. ओके मित्रांनो, तर ही सर्वात महत्त्वाची अनाउन्समेंट होती. आणि हे काही जे दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर या दिवसामध्ये 100 दिवस असतील आता या ठिकाणी जवळपास आपल्या कंबाईनसाठी. तर प्रामाणिकपणे आपण अभ्यास करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. थँक्यू सो मच.